Afternoon, everyone. Good afternoon, sir. Good afternoon, sir. I think आपण लास्ट लेक्चर मध्ये काल म्हणजे परवाच्या लेक्चर मध्ये काल तुम्हाला टेस्ट पेपर पाठवलेला. काल तुम्हाला फोटोसिंथेसिस पेपर पाठवला होता मी. हो सर. तुम्हाला टेस्ट Yes, sir. पेपर फोटोसिंथेसिसचा पाठवला. हा अच्छा, ओके. आणि आपला डायजेशन चॅप्टर संपत आलेला आहे, राईट? डायजेशन अँड ऍब्झॉर्प्शन ह्यूमन न्यूट्रिशन चॅप्टर संपत आलेला आहे आपला. हो सर. हो सर. Thesis चालू आहे, sir. काय झालं होतं? न्यूक्लिक ऍसिड डायजेशन. ते झालं. Thesis चालू आहे. हा, ते झालं होतं. डिसीज डिस्कस करायचे होते आपल्याला, बरोबर? ओके. सो लेट्स डिस्कस अबाउट द डिसऑर्डर्स or the disease, one and same. Digestive disorders. त्याला काय म्हणायचं? Digestive disorders. What is digestive disorders? So these are some diseases related to the digestive system. Digestive system बद्दल काही diseases बद्दल डिस्कस करतोय आपण. त्या डिसीजेस मध्ये सगळ्यात अगोदर आपण डिस्कस करू इंडायजेशन. सगळ्यात सोपा असणार एक नाव आहे इंडायजेशन. त्याला नावावरूनच कळतं तुम्हाला काय झालं असेल. इंडायजेशन मध्ये काय होतं किंवा हा डिसीज का होतो महत्वाचं म्हणजे इंडायजेशन म्हणजे नेमकं काय? तर इंडायजेशन इट इज improper digestion of food materials. Indigestion, it is improper digestion of food material. म्हणजे फूड मटेरियल जे काही घेतलंय आपण, जे काही जेवण केलंय त्याचं डायजेशन प्रॉपरली होत नाही, त्याला म्हणायचं इंडायजेशन. काय म्हणायचं? इंडायजेशन. ओके. देन it occurs due to ओव्हरमिलिंग. काय काय कारण असतात? ओव्हरमिलिंग. इट occurs due to ओव्हरमिलिंग, जास्त जेवण केल्यामुळं. त्याच्यानंतर स्पायसी फूड. आपण नॉर्मली जेवण घरी करतो आणि एखाद्या वेळेला हॉटेलवर गेलो, 10 वेळा गेल्याच्या नंतर मस्त फुल हंडी चिकन खातो आपण, की नाही, मसाल्याचं, काळ्या मसाल्यातलं जबरदस्त बाजूच्या भाकरी सोबत, आहे की नाही, कोपरापर्यंत वळीवस तर चुरून आणतो आपण, आहे की नाही. मग अशा वेळेला काय होतं की इंडायजेशन होतं, की खूप दिवसांतर चांगलं खायला भेटल्याच्या नंतर मग काय होतं, आपण ताव मारतो. मग अशा वेळेला थोडस जरा गडबड होऊन जाते. ठीक आहे. तर स्पायसी फूड खाल्ल्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी होत असतात. त्याच्यानंतर लेस स्लीप. रात्री 12-1 वाजेपर्यंत चॅटिंग करत बसतो आपण व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, आणखी काय काय असतं ते, मग त्याच्यावर फेसबुकवर. मग त्याच्यामुळे काय होतं की आपली झोप कमी होते. त्याच्यामुळे सुद्धा डायजेशनला जरा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके. तर ह्या गोष्टी म्हणजे प्रॉब्लेम असू शकतो. मेनली ओव्हरमिलिंग, स्पायसी फूड, लेस स्लीप, आणि त्याच्यानंतर चेंजिंग टाइम इंटरवल्स. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला दररोज आता 8 वाजता लेक्चर असतं म्हणून तुम्ही 7 वाजता 7:30ला ब्रेकफास्ट करता. पुन्हा तुमचे 1ला लेक्चर संपतं म्हणून तुम्ही 1 वाजता लंच करता आणि संध्याकाळी 7:30-8 वाजता डिनर करता. पण असं झालं की संडेला मग तुम्हाला सुट्टी, आणि संडेला सुट्टीच्या नंतर मग तुम्ही उशिरा उठले, झोपेतून उठलेच 9 वाजता, आणि मग 1च्या ऐवजी 10 वाजता तुम्ही मरणाचं रेटलं 10 वाजताच खाल्लं, जेवण केलं भरपूर सारं. ठीक आहे. आणि त्यावेळेस मग मस्त गुलाबजामुन बनवले होते मम्मीने, खूप सारं कोशिंबीर वगैरे जबरदस्त एकदम,
आणि मग त्यावेळेस अशा वेळेला काय झालं की आपलं जेवण जास्त झालं आहे की नाही, आणि मग जेवण जास्त झाल्यामुळे आपण पसरलो लगेच, सुट्टी पण होती, लेक्चर पण नव्हते, मग झोपलो लगेच. झोपल्याच्या नंतर मग काय होतं, ते पचन होत नाही प्रॉब्लेम. तर त्याला ठीक आहे, तुमच्यासारखे तरुण लोकांना ते काही त्याचा फरक जाणवत नाही, पण आमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांना जाणवतो, आहे की नाही. तर चेंजिंग टाइम इंटरव्हल, समजा इंटरव्हल जरी आपण चेंज केला तर मे बी हे प्रॉब्लेम्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसू शकतात. ठीक आहे, तर इंडायजेशन त्याच्यामुळे होत असतं. मग इंडायजेशन झाल्याच्या नंतर काय होतं की पचन प्रॉपरली न झाल्यामुळे पोट गच्च झाल्यासारखं करतं. ओके, मग सिम्पटम्स काय दिसतात? सिम्पटम्स सिम्पटम असे दिसतात. एक नॉझिएटिक फिलिंग म्हणजे डोकं दुखायला लागतं, चक्कर यायला लागते, पोट गच्च झाल्यासारखं वाटतं. त्याच्यानंतर गॅस फॉर्मेशन होतं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर लॉस ऑफ ॲपेटाईट. आणि मग त्या दिवशी आता काल संध्याकाळी चांगलं खूप जास्त जेवल्यामुळे काय होतं की सकाळचा जो काही टाइम आहे त्यावेळेला आपल्याला भूक नाही लागत, म्हणजे भूक निघून जाते, नॉझिएटिक फिलिंग म्हणजे चक्कर यायला लागते, मळमळायला लागतं आणि गॅस तयार होतो. तर हे प्रॉब्लेम, हे सिम्पटम दिसतात. कारण सांगितले आपण, हे कशामुळे होतात आणि इंडायजेशन म्हणजे नेमकं काय. काफी आपल्यासाठी एवढं, तर लिहून घ्या एवढं. ते फूडच्या नंतर काय? कुठलं? फूड मटेरियल्स. सेकंड झालं. फिनिश. Yes. सर एक मिनिट ओके, टेक युअर टाइम, डोंट वरी. तर ते लॉस ऑफ अपेटाइल आहे का अपेटाइट आहे? ॲपेटाईट म्हणजे भूक, APETITE, ॲपेटाईट, भूक न लागणे. झालं सर. डन. Done? Okay. This first disorder of the disease, indigestion. याला डिसीज म्हणता येणार नाही प्रॉपरली, पण ही कंडिशन असते. कंडिशन की जर आपण या गोष्टी पाळल्या तर आपल्याला इंडायजेशन प्रॉपरली होत नाही शक्यतो, म्हणजे प्रॉपरली. याला डिसीज नाही म्हणता येणार, डिसऑर्डर आहे. म्हणजे डिसऑर्डर मध्ये काय, तर खूप सारे सिम्पटम एकत्र दिसणं म्हणजे त्याला डिसऑर्डर म्हणतात. ओके, डिसऑर्डर आणि डिसीज मध्ये फरक असतो. डिसऑर्डर म्हणजे काय, तर मेनी सिम्पटम व्हेन कम्स टुगेदर इन अ पेशंट, ओके, त्याला म्हणायचं डिसऑर्डर. द सेकंड डिसीज इज जॉन्डिस. Jaundice. Okay, this jaundice, it is also called hepatitis. आणि याला मराठीत म्हणतो कावीळ. हेपॅटायटिसचे दोन प्रकार, हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी. ओके, सो jaundice, it is सिम्पटम्स काय असतात सुरुवातीला आपण समजून घेऊ. सिम्पटम त्याच्यानुसार कारण कळेल तुम्हाला. Symptoms. Deposition of yellow pigments, किंवा असं म्हणण्यापेक्षा असं म्हणू ना, सिंपल, येलोविंग ऑफ स्किन. काय म्हणायचं, येलोविंग ऑफ स्किन. स्किन पिवळी पडते. त्याच्यानंतर नेल्स, आईज, डोळे, नख आणि त्वचा ही पिवळी पडायला लागते.
तुम्हाला कावळी मधली कंडिशन माहिती असेल काय होतं ते, ठीक आहे. हे हो symptoms सर. आहेत. त्याच्यानंतर विकनेस, लॉस ऑफ ॲपेटाइट, लॉस ऑफ ॲपेटाइट काही कॉमन सिम्पटम असतात सगळ्याच डिसीज मध्ये. कॉजेस, आता काय डिस्कस करतोय, कॉजेस म्हणजे कारण. कारण काय हे हारे रोग होण्याचं, जॉन्डिस होण्याचं, तर इट अकर्स ड्यू टू लिव्हर डिस्फंक्शन. It occurs due to liver dysfunction. लिव्हर डिस्फंक्शन. आता लिव्हर ही डायजेस्टिव्ह ग्लँड आहे आणि लिव्हरने जर काम करणं सोडून दिलं किंवा लिव्हर मध्ये काही जर प्रॉब्लेम व्हायला लागले, ठीक आहे, तर होतं काय नेमकं याच्यामध्ये, तर लिव्हर synthesize more amount of bile pigments. म्हणजे हे व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे होत असतं. इन्फेक्शन झाल्यामुळे काय होतं, इन्फेक्शन झाल्यामुळं लिव्हर मध्ये बाईल पिगमेंट्स कोणते कोणते होते, बाईल पिगमेंट्स आठवतंय कोणते कोणते, 2 पिगमेंट होते, बिलिरुबिन अँड बिलिवर्डिन. कुठून आले, कुठून आले, लिव्हर सिंथेसाइजेस मोर अमाउंट ऑफ बाईल पिगमेंट्स. लिव्हर बाईल पिगमेंट जास्त तयार करतो, पण हे बाईल पिगमेंट येतात कुठून, मग दोन्ही आहे, which gets deposited under skin, nail and eyes. आपल्या त्वचेखाली, त्वचेमध्ये, नखांमध्ये आणि डोळ्यांमध्ये हे पिगमेंट साठ व्हायला लागतात, डिपॉझिट व्हायला लागतात. कारण काय होतं, लिव्हर जास्त अमाऊंट मध्ये स्टोअर करतो, तयार करतो आणि मग हे हे जे काही बाईल पिगमेंट्स आहेत ते आपल्या फिकल मॅटर मधून दररोज आता आपल्या येलो कलर जो काय असतो फिकल मॅटर, तो येलो कलर सुद्धा या 2 पिगमेंट मुळेच असतो. आणि मग जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे काय होतं की हा डिपॉझिट म्हणजे बाहेर, बॉडीच्या बाहेर न जाता कुठेतरी डिपॉझिट व्हायला लागतं. त्याचं कारण वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल कधी कधी काय तयार होतं, कधी कधी काय होतं की जे काही कॉमन डक्ट असते, आपण सांगितलं होतं पॅनक्रियास कडून येणारे कॉमन डक्ट आणि लिव्हरच्या गॉल ब्लॅडर कडून येणारी डक्ट, या दोघांना एकत्र येतात कुठेतरी कॉमन डक्ट मध्ये. कॉमन डक्ट मध्ये जर गाठ बनली, ज्याला आपण सिस्ट म्हणतो, सिस्टिक डिओडिनम, तर तिथे जर गाठ बनली तर बाईल ज्यूस कुठे डिपॉझिट होतो, त्या ट्यूब मध्ये डिपॉझिट होतो, तो स्मॉल इंटेस्टाइन मध्ये येऊच शकत नाही. आणि जर नाही आला तर तो तिथं डिपॉझिट व्हायला लागतो. मग हा बाईल ज्यूस कुठे काय होतो, बॉडीमध्ये पसरायला लागतो आणि त्यामुळं बॉडीला येलो कलर यायला लागतो, ठीक आहे. तर हे कशामुळे होत असतं, हे याच्यामुळे होत असतं. त्याच्यानंतर पुन्हा सांगतोय आपण की these pigments comes from कुठून येतात पिगमेंट, आरबीसी डिस्ट्रक्शन, आरबीसी डिस्ट्रक्शन, आरबीसीच्या डिस्ट्रक्शन पासून. म्हणजे ज्या लोकांना जॉन्डिस झालेला आहे, हेपॅटायटिस झालेला आहे, त्यांच्या बॉडीमध्ये आरबीसीचं डिस्ट्रक्शन गरजेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये चाललेलं असतं. ओके, आरबीसी डिस्ट्रक्शन गरजेपेक्षा जास्त प्रमाणात चालतं, ठीक आहे. त्यामुळे हे पिगमेंट जास्त तयार होतात, आरबीसीच्या डिस्ट्रक्शन मध्ये येतात. नाही, आरबीसी म्हणजे आपण बघूयात नंतर पुढे जाऊन तुम्हाला कळेल सर्क्युलेशन चॅप्टर मध्ये की आपल्या रक्तातल्या रेड ब्लड सेल जे काय म्हणतो आपण, आरबीसी तुम्हाला माहिती असतील, त्यांचा लाईफ स्पॅन म्हणजे त्या एकदा तयार झाल्याच्या नंतर 120 दिवस टिकतात, जिवंत राहतात. ओके, 120 त्या ब्लड सेलचं काय होतं किंवा आरबीसीचं काय होतं, त्या डिस्ट्रक्ट होऊन जातात, डॅमेज होऊन जातात. ओके, त्यांना डॅमेज केलं जातं आणि त्या डॅमेज केल्याच्या नंतर त्याच्यामधनं हे 2 पिगमेंट बाहेर पडतात. पण या जॉन्डिस झालेल्या पिरियड मध्ये आरबीसीचं डिस्ट्रक्शन एवढ्या जास्त प्रमाणामध्ये वाढतं की पिगमेंट खूप जास्त तयार होतात आणि मग ते बॉडीमध्ये इकडे तिकडे डिपॉझिट व्हायला लागतात. ओके, देन याला आपण हेपॅटायटिस सुद्धा म्हणू शकतो या डिसीजला. ओके,
तर लिव्हरच्या डिस्फंक्शन मुळे होतो. कारण कळलं, सिम्पटम कळले. ओके, दॅट्स इट. याच्यावरती पुन्हा मग ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर पुन्हा लिव्हर प्रॉपरली फंक्शनिंग करायला लागतो. याच्यामध्ये फिवर सुद्धा येतो. फिवर झाल्यामुळे आरबीसी डिस्ट्रक्शन आणखी वाढतं. ओके, म्हणजे आरबीसी डिस्ट्रक्ट झाल्यामुळे ताप येतो. ओके, फिवर झाल्यामुळं, ताप आल्यामुळं आरबीसी डिस्ट्रक्ट होत नाही, तर आरबीसी डिस्ट्रक्ट झाल्यामुळे ताप येत असतो. मेकॅनिझम सांगतो. आपली आरबीसी, रक्तातली आरबीसी, ही आरबीसी अशी असते डंबेल शेपची. तर ही आरबीसी समजा ब्रेक झाली, फुटली समजा, तर याच्यातून एक IL-1 नावाचा प्रोटीन बाहेर पडतो. हा IL-1 नावाचा प्रोटीन आपल्या ब्रेन कडे जातो. आपल्या ब्रेन मध्ये एक हायपोथॅलॅमस नावाचा पार्ट आहे. सध्या आता डोकं नका टेन्शन नका घेऊ, सांगतोय फक्त की असं काहीतरी असतं, लक्ष करायला पाहिजे की आरबीसी जेव्हा ब्रेक होते, आरबीसी ब्रेक झाल्याच्या नंतर IL-1 नावाचा प्रोटीन बाहेर पडतो. याला IL-1 फॅक्टर म्हणतात. हा फॅक्टर ब्रेन कडे जातो आणि ब्रेन कडे गेल्याच्या नंतर ब्रेनच्या हायपोथॅलॅमसला सांगतो, कारण ब्रेन कडे सगळे सेंटर आहेत, आपला सगळं रिमोट कंट्रोल ब्रेन कडे आपल्या. मग त्या ब्रेनला सांगितलं जातं की आरबीसी डिस्टर्ब होत आहेत, तुम्ही तापमान वाढवा, कारण कुणीतरी गेस्ट आलेला आहे, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस कोणतरी आलेला आहे, मारलं पाहिजे. नॉर्मली आपल्या ब्लड मध्ये 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असताना व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस, पॅरासाइट जिवंत राहू शकतात. बट जसं आपण टेम्परेचर वाढवतो, म्हणजे शरीराचं टेम्परेचर आपल्या 37च्या ऐवजी 38 होतं, 39 होतं, 40 कधी होणार नाही. जर 37-38 होऊ शकतं, तर एवढ्या वेळेला आपल्या ब्लड मध्ये आलेले फॉरेन पार्टिकल्स म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस मारले जात असतात. म्हणून मुद्दामून आपल्या शरीराचं टेम्परेचर आपलं शरीरच वाढवतो, आपला मेंदूच ते वाढवायला सांगतो. पण ते गरजेपेक्षा वाढू नये म्हणून आपण काय घेतो, टॅबलेट्स घेत असतो, ज्याला आपण पॅरासिटामॉल टॅबलेट्स डॉक्टर देत असतात. ठीक आहे, तर हे फॅक्टर्स तिथे तुम्हाला येतील कुठे जाऊन, ज्या त्या चॅप्टर मध्ये, तिथे आपण डिस्कस करूया, त्याच्याबद्दल काही हे नाहीये. पण लिंक लागते आपल्याला प्रत्येक चॅप्टरची, दुसऱ्या चॅप्टर सोबत लिंक लागत असते. ती आपण थोडस मुद्दा म्हणून मेन्शन करतो की तुम्हाला पुढे जाऊन कुठेतरी कळलं पाहिजे की असं काहीतरी होतं. चला लिहून घ्या एवढं. डन सर. डन सर. सगळ्यांचं झालं? डन सर. ओके. Next disease is diarrhea. Diarrhea. Okay. So this diarrhea, it is, सिम्पटम काय असतात? सुरुवातीला सिम्पटम बघूया. सिम्पटम असे असतात, वॉटरी स्टूल. वॉटरी स्टूल यालाच म्हणतो आपण लूज मोशन. लूज मोशन. ओके. त्याच्यानंतर वॉमिटिंग. वॉमिटिंग, nauseatic feeling, weakness, हेडेक आणि काही प्रमाणात फिवर, थोडा, जास्त नाही. सिम्पटम काय दिसतात डायरियामध्ये? डायरियामध्ये म्हणजे आता आपल्या बॉडीला दोन एंड्स आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टमला दोन एंड्स आहेत. अँटेरियर एंड ज्याला माउथ म्हणतो, पोस्टेरियर एंड ज्याला एनस म्हणतो. वेअर आवर डायजेस्टिव्ह सिस्टम और आवर बॉडी हेड, इट इज हॅव्हिंग टू ओपनिंग्स. दोन नॅचरल ओपनिंग्स आहेत, दोन छिद्र आहेत आपल्या शरीराला, एक माउथ आणि दुसरं एनस. ठीक आहे. माउथ थ्रू आपण जर न पचलेलं अन्न म्हणा, जे शरीराच्या बाहेर आपण तोंडावाटे लागतं त्याला वॉमिटिंग म्हणतो आपण, आणि दुसरं न पचलेलं जे एनस थ्रू बाहेर पडतं त्याला आपण काय म्हणतो, डायरिया म्हणतो. म्हणजे डायरिया म्हणतो. पण या डायरियामध्ये काय होतं की वॉटर स्टूल, म्हणजे वॉटरचा लॉस जास्त होतो. शरीरातलं पाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लॉस व्हायला लागतं, त्यामुळे लिक्विड फॉर्म मध्ये आपल्याला फिकल मॅटर बॉडीच्या बाहेर जात असतं. अशा वेळी नॉझेटिव्ह फीलिंग म्हणजे मळमळायला लागतो. विकनेस म्हणजे थोडस एनर्जेटिक अजिबात राहत नाही आपल्याला. वॉटर लॉस झाल्यामुळे मिनरल सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये लॉस होतात.
आणि त्यामुळे मग आपल्याला उभा पण राहता येत नाही, आपण कंटिन्युअसली स्लीपिंग कंडिशन मध्ये असतो आणि हेडेक, डोके दुखतं आणि थोड्याफार प्रमाणामध्ये तापही असू शकतो. ठीक आहे. मग सिम्पटमच्या नंतर आपण बघूया कॉजेस. कॉजेस काय असतात? कारण इट मे अकर ड्यू टू बॅक्टेरियल और व्हायरल इन्फेक्शन. It occurs due to bacterial and viral infection. बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन मुळे आपल्याला डायरिया होऊ शकतो. दोन सिम्पटम्स आहेत, सॉरी दोन कारण आहेत बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन मध्ये. तर आपण शक्यतो नवीन ठिकाणी समजा पाणी पितो कुठेतरी, मग ते पाणी समजा प्युरिफाईड फॉर्म मध्ये नसेल पाणी, तर त्याच्यातून आपल्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठेतरी आपण समजा शिळं अन्न खाल्लं तर त्याच्यामधूनही आपल्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. शिळ्या अन्नामधून कधी कधी होऊ शकतं आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर फारच स्पायसी फूड जरी खाल्लं तर त्याच्यामधून डायरिया होऊ शकतो आपल्याला. ओके. तर हे होऊ शकतं मेनली, पण दिस इज अ वॉटर बॉर्न डिसीज. हा पाण्यातून होणारा रोग आहे शक्यतो. आणि शिळं अन्न खाल्ल्याच्या नंतर, शिळं अन्न जे काय असतं, फॉर एक्झाम्पल भात वगैरे असेल रात्रीचा, तर ते खायला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी नावाचा बॅक्टेरिया वाढतो. जो क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी नावाचा बॅक्टेरिया आपल्यासाठी हानिकारक आहे. बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये गेल्याच्या नंतर तो पेरिस्टाल्टिक मुवमेंट चेंज करतो. म्हणजे काय होतं याच्यामध्ये, समजा आता उलटी व्हायला लागली म्हणजे काय होतं, पेरिस्टाल्सिस खालच्या डायरेक्शनने व्हायला पाहिजे, ते वरच्या डायरेक्शनने व्हायला लागलं, म्हणजे इनव्हॉलंटरी पेरिस्टाल्सिस. गरज नसताना, आपली इच्छा नसताना पेरिस्टाल्सिस व्हायला लागलं, ते पण रिव्हर्स कंडिशन मध्ये. तर अशा कंडिशनला पोटामध्ये असलेलं फूड हे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जायच्या ऐवजी वापस कुठे यायला लागलं, इसोफॅगस मध्ये. इसोफॅगस मधून बक्कल कॅव्हिटीमध्ये, बक्कल कॅव्हिटीमधून काय, म्हणजे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने बॉडी काय करते, ते इन्फेक्टेड फूड किंवा अनडायजेस्टेड फूड हे शरीरामधून बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते. पण हे दोन्ही पद्धतीने, दोन्ही बाजूने फेकलं जाऊ शकतं. एकतर ऍनस थ्रू किंवा माउथ थ्रू, डिपेंड करतं की तुम्ही किती वेळ झालेला आहे फूड घेतलेलं असतं. ठीक आहे. तर हे डायजेस्ट न झालेलं फूड जे काय असतं ते स्टमक मध्ये बराच वेळ राहतं आणि त्याच्यामुळे मग आपण वॉमिटिंग थ्रू असं फूड बाहेर टाकतो. किंवा मग दुसरी गोष्ट, लूज मोशन. अशा काही कंडिशनला लूज मोशन होतात आणि बॉडी मधलं टोटल जे काही इव्हॅक्युएशन होतं, टोटल वेस्ट मटेरियल बॉडी बाहेर निघून जायला लागतं, अलॉंग विथ दी लॉस होतो वॉटरचा आणि मिनरलचा. ठीक आहे. वॉटर आणि मिनरलचा लॉस होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रीटमेंट काय असेल याच्यावरती, लूज मोशन झाल्याच्या नंतर ट्रीटमेंट काय असतं, तर सगळ्यात मोठी ट्रीटमेंट आहे ओरल रिहायड्रेशन सॉल्ट. ओरल रिहायड्रेशन सॉल्ट, त्याला ब्रॅकेट मध्ये ORS असं म्हणतात, ORS. ओके. ओरल रिहायड्रेशन सॉल्ट किंवा ORS घेतल्याच्या नंतर काय होतं की आपल्या बॉडीमध्ये मिनरल्स जे काही असतात त्यांचं प्रमाण भरून निघतं. त्या मिनरल मध्ये सोडियम आणि क्लोरीनचं प्रमाण जास्त असतं. सोडियम, क्लोरीन, पोटॅशियम. कारण जेव्हा आपल्याला लूज मोशन होतात, लूज मोशन झाल्याच्या नंतर आपल्या बॉडीमधून पाणी लॉस होतं, शरीरातून पाणी लॉस होतं. वॉमिटिंग होऊ द्या किंवा लूज मोशन होऊ द्या, दोन्ही कंडिशन मध्ये आपल्या बॉडीमधून वॉटर लॉस होतं, वॉटर सोबत मिनरल लॉस होतात. आणि मिनरल लॉस जर झाले तर आपल्याला जेवण पचत नाही. तुम्ही डायरिया झालेला असताना किती फूड खा, जेवण करा, ते पचत नाही आपल्याला, ते काय होतं, उलटी होऊन जाते किंवा म्हणजे लूज मोशन होऊन जातं. पण मग ओरल रिहायड्रेशन सॉल्ट घेतल्याच्या नंतर काय होतं की म्हणजे आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे डॉक्टर देतात बघा एक छोटीशी पाऊच असते ओआरएसची, ती पाण्यामध्ये 1 लिटर बाटलीमध्ये मिसळून देतात, हे थोडं थोडं प्यायला सांगतात कंटिन्युअसली. त्याचं कारण असं की थोडे थोडे मिनरल आणि वॉटर बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर काय होतं की हळूहळू आपल्या बॉडीमध्ये वॉटर आणि मिनरलचं जे काही गरज आहे, जे काही अमाऊंट आहे, ते भरून निघायला लागतं. ठीक आहे. तर इट इज अ ट्रीटमेंट आहे महत्वाची, ओरल रिहायड्रेशन सॉल्ट. ठीक आहे. तर हा एक डिसीज आणखी डायरिया डाऊन देऊन घ्या. वॉमिटिंगच्या नंतर काय Done, sir. वॉमिटिंगचं काय म्हटलंय, बोला, काही डाऊट आहे का? त्याच्यानंतर काय सर, ते दिसत नाही. वॉमिटिंगच्या नंतर नॉझिएटिक फिलिंग, NAUSEATIC, नॉझिएटिक फिलिंग. नॉझिएटिक फिलिंग म्हणजे काय, डोकं दुखणं, मळमळ होणं. सर, हा बोला. सर ते आपल्या पोटात गाठ येत असते, ते काय असतं सर?
त्याला सिस्ट म्हणतात. आता ते गाठी वेगळे दोन प्रकारचे असतात. सिस्ट म्हणतात त्याला. जर नॉर्मल गाठ असेल त्याची फक्त त्याला सिस्ट म्हणतात आणि CYST. आणि जर मग कधी कधी समजा कॅन्सरची गाठ असू शकते त्याला आपण कोलन कॅन्सर म्हणतो. ते पोटाच्या आतड्याचा कॅन्सर असतो तो भाग वेगळा. पण नॉर्मली सिस्ट कधी कधी काय होतं की इन्फेक्शन झाल्यामुळे सिस्ट गाठ तयार होते तिथं आणि त्यामुळे हे आपला एलिमेंटरी कॅनॉल ब्लॉक होण्याची शक्यता असते. झालं? Done, sir. Yes, sir. Done, sir. कालच्या टेस्ट मध्ये काही प्रॉब्लेम आले का? कसे वाटले क्वेश्चन कसे वाटतात? डिफिकल्टी लेवल द्यायचं सांग. सॉल्व्ह होतात का क्वेश्चन? हो सर. नेक्स्ट इज कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन याला मराठीत म्हणतात मलबद्धता. काय म्हणतात? मलबद्धता. सिम्पटम्स याच्यामध्ये काय असतात? सिम्पटम याच्यामध्ये स्टमक फुल झाल्यासारखं वाटतं, पोट फुल झाल्यासारखं वाटतं, त्याला काय म्हणतात ते मला शब्द आठवत नाहीये. पण याच्यामध्ये मेनली गॅस तयार होतो. फुल स्टमक असं म्हणजे पोट गच्च झाल्यासारखं वाटतं, स्टमक फुल होतं. लॉस ऑफ ॲपेटाइट, भूक सुद्धा लागत नाही. नॉझिया, मळमळ होतं, डोकं दुखतं, ह्या गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा हे झाल्यामुळे इनडायजेशन, ह्या गोष्टी होऊ शकतात कॉन्स्टिपेशन मध्ये. तर काय सांगितलं आपण? सिम्पटम सांगितले सुरुवातीला. कारण काय होते याचं? कारण कॉज काय होतं? मेनली it occurs due to improper peristalsis. म्हणजे पेरिस्टाल्सिस प्रॉपरली होत नसतं. पेरिस्टाल्सिस म्हणजे काय? आतड्याची जी काही मुवमेंट आपल्याला माहिती आहे ती प्रॉपरली होत नसते. समजा लहान आतडे, मोठे आतडे यांचं पेरिस्टाल्सिस प्रॉपरली जर होत नसेल तर जे काही वेस्ट मटेरियल आहे, न पचलेलं अन्न जे काही ते लार्ज इंटेस्टाईन मधून बाहेर पडायला पाहिजे होतं, पण ते पडत नाहीये. ते लार्ज इंटेस्टाईन मध्ये किंवा रेक्टम मध्येच पडू नये, हे एक महत्वाचं कारण आहे पेरिस्टाल्टिक मुवमेंट. दुसरा असू शकतो लेस वॉटर ड्रिंकिंग. त्याच्यानंतर महत्वाचं कारण आहे पाणी कमी पिणं. पाणी कमी पिल्यामुळे काय होतं की आपल्या शरीरात म्हणजे आता लार्ज इंटेस्टाईन मध्ये वॉटरचं ऍब्झॉर्प्शन होतं. ऑलरेडी आपण पाणी कमी पितोय. शरीरामध्ये 90% पाणी आपलं असतं, सॉरी 60 ते 70% पाणी असतं. तर एवढं पाणी मेंटेन करायचं असतं शरीराला. मग किडनी काय करते? जास्तीत जास्त पाणी शोषून घेण्याचा प्रयत्न करते. याच्यामध्ये लघवी पण कमी होते आणि शरीरातलं टोटल पाणी पण ओढून घेतलं जातं. मग जे काही वेस्ट मटेरियल आहे ते ड्राय बनतं, थोडस ड्राय बनणार आहे आणि ड्राय बनल्यामुळे मग ते आपल्या एनस मधून किंवा रेक्टम मधून किंवा लार्ज इंटेस्टाईन मधून बाहेर पडण्यासाठी थोडस प्रॉब्लेम निर्माण होतो. मग ह्याच कारणामुळे मे बी फ्युचर मध्ये पुन्हा पाईल्स म्हणजे मूळव्याधाचा त्रास पेशंटला होऊ शकतो की पाणी कमी पिण्याच्या सवयीमुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं. महत्वाचं हे सुद्धा एक कारण आहे. ओके. ड्रिंकिंग लेस वॉटर हॅबिट, कमी पाणी पिल्यामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम होऊ शकतात. पेरिस्टाल्सिस आहेच, पण शक्यतो 60% लोकांमध्ये जवळपास पाणी कमी पिल्यामुळेच होतं की आपण धकाधकीच्या जीवनामध्ये बिझी असल्यामुळे कुठेतरी आपण पाणी शरीराला जवळपास 2 ते 3 लिटर पाण्याची काही शरीराची गरज आहे तेवढं आपण पाणी शरीराला देत नाही. त्यामुळे मग शरीराची पाण्याची गरज भागवण्यासाठी लार्ज इंटेस्टाईन असेल, किडनी असेल, हे वॉटर ऍब्झॉर्ब करायला लागतात आणि त्याच्या बॉडीच्या फंक्शनिंग साठी वापरतात. पण मग जे वेस्ट मटेरियलला बाहेर सॉफ्टनिंग करण्यासाठी आणि बाहेर टाकण्यासाठी जे काही वॉटर लागणार आहे ते नसतं. त्यामुळे मग वेस्ट मटेरियलची बॉडीमध्येच पडू नये लार्ज इंटेस्टाईन मध्ये. त्यामुळे मग आपण नेक्स्ट टाइमला फूड खाल्लेलं ते पण डायजेस्ट होत नाही.
कारण हेच वेस्ट मटेरियल आणखी बॉडीमध्ये पडू नये, पोट गच्च झाल्यासारखं वाटतं, नोझियाटिक फिलिंग, मळमळ लागतं, डोकं दुखायला लागतं, हे सगळे सिम्पटम याच्यामध्ये होऊ शकतात. ठीक आहे, हे त्याचं कारण असतं. तर याच्यामध्ये मग जे डॉक्टर्स काय करतात, त्याच्यामध्ये इव्हॅक्युएशन साठी काही टॅबलेट्स किंवा सिरप्स देतात. याच्यामधून काय होतं की इव्हॅक्युएशन प्रॉपरली होतं, पेरिस्टाल्सिस पुन्हा चालू होतं, फोर्सफुल पेरिस्टाल्सिस केलं जातं, आणि फोर्सफुल पेरिस्टाल्सिस झाल्यामुळे काय होतं की जे वेस्ट मटेरियल ते बॉडीच्या बाहेर हळूहळू निघून जायला मदत होते. ठीक आहे, तर हे झालं कॉन्स्टिपेशन बाबतीत, याला मलबद्धता म्हणतात, की ज्याच्यामुळे फ्युचर मध्ये पाइल्स होण्याची शक्यता जास्त असते. राईट डाऊन. बरं, आजचे दिवस आपण 40 मिनिटं घेतो, एकच सेक्शन. उद्या मी 20 मिनिटं एक्स्ट्रा घ्या तुमचं. ओके, मला शोरूमला जायचंय गाडीच्या, त्यामुळे थोडस संपवतोय आपण फर्स्ट सेशन मध्येच. नेक्स्ट आपण उद्याच्या लेक्चरला विथ 20 मिनिट्स एक एक्स्ट्रा सेशन घेऊयात. आपण 2 कंटिन्यू करू वाटेल, चालेल ना? हो सर. चालेल सर. हो सर, चालेल सर. ओके सर. नो प्रॉब्लेम. डन सर. ओके. ट्रीटमेंट काय असते? Then there is another disease, याला एक कॅटेगरी आहे त्या डिसीजची, त्याला म्हणतात प्रोटीन एनर्जी मॅलन्यूट्रिशन. ती कॅटेगरी डिसीजची, प्रोटीन एनर्जी मॅलन्यूट्रिशन, PEM, प्रोटीन एनर्जी मॅलन्यूट्रिशन. ह्याच्यामध्ये एक डिसीज आहे, त्या डिसीजचं दोन डिसीज डिस्कस करायचे. एक डिसीज पहिला आपण डिस्कस करू, क्वॉशरकर. क्वॉशरकर याच्यामध्ये काय होतं, हा डिसीज कधी होतो? इट अकर्स इन एज ऑफ 1 to 3 years. वयाच्या पहिल्या त्या 3ऱ्या वर्षापर्यंत हा रोग होऊ शकतो. म्हणजे जन्मलेलं बाळ ते 3 वर्षापर्यंत जर याला प्रोटीनचा सप्लाय जर नाही मिळाला, प्रोटीनचा सप्लाय म्हणजे कुठून भेटणार, याला प्रोटीन कुठून भेटतील? आईच्या मधून. कारण सुरुवातीला जर जन्मल्याच्या नंतर वर्षभर तर दुसरं काही खातच नसतो, नाही की नाही, आईच्या दुधावरच असतो तो. मग जर आई जर कुपोषित असेल, आईच्याच बॉडीमध्ये जर, आता कसं असतं, बेबी 9 महिने वाढतो आईच्या पोटामध्ये, तेव्हा आईच्या बॉडीमधले जे काही न्यूट्रिशन्स आहेत ते बेबीला मिळत असतात. जर आईच कुपोषित असेल तर बेबीला काय मिळणार आहे? बेबी कसं असणार आहे? मग कुपोषितच असणार आहे. म्हणून स्पेशली प्रेग्नन्सी पिरियड मध्ये जी प्रेग्नंट वुमेन असते त्याला खायला चांगल्या पद्धतीने दिलं जात असतं. ठीक आहे, सो इट अकर्स इन एज ऑफ 1 to 3 years. 1 ते 3 वर्षापर्यंत हा डिसीज होऊ शकतो. याच्यामध्ये काय होतं, सिम्पटम बघायला जर गेलं तर त्याच्यामध्ये स्टंटेड ग्रोथ काय बघायला मिळते? स्टंटेड ग्रोथ. मग अशा बेबीची वाढ थांबलेली असते, वाढ जास्त होत नाही, उंची याची वाढत नाही. ठीक आहे, स्टंटेड ग्रोथ. त्याच्यानंतर जसं आपली स्किन दिसते, आपले हात दिसतात असे, तर नॉर्मल त्यांच्या हात दिसत नाही. यांच्या हात बघितल्यानंतर डायरेक्टली स्किन आणि त्यांच्याकडे हाडच दिसतात, डायरेक्टली काही फॅट दिसतच नाही. नो सबक्युटॅनियस फॅट, नो सबक्युटॅनियस फॅट. सबक्युटेनियस म्हणजे काय? सब म्हणजे खाली, क्युटेनियस म्हणजे स्किन, म्हणजे स्किनच्या खाली फॅटच नाही. त्याच्यामुळे डायरेक्टली वरची स्किन म्हणजे एकदम हाडूकडे दिसतात एकदम, कारण त्यांच्या प्रोटीनच नाहीये त्यांच्या बॉडीमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर रिब्स आर विजिबल, रिब्स आर विजिबल. त्यामुळं यांच्या जे काही बरगड्या असतात त्या बरगड्या सुद्धा दिसतात, उघड्या पडतात आणि आपल्याला त्या दिसतात. आपण मोजू शकतो की ते बरगड्या त्याच्यामध्ये 1 2 3 10 12 जे काय असतील त्या. ओके, हे होतं. याच्यामध्ये आणखी एडेमा होतो, एडेमा. ठीक आहे, आता एडेमा म्हणजे काय बघू आपण. एक सिम्पटम आहे एडेमा. आता एडेमा समजून घ्यावं लागेल. एडेमा म्हणजे काय? आपल्या रक्तामध्ये एक अल्ब्युमिन नावाचा प्रोटीन आहे. आपल्या रक्तामध्ये एक अल्ब्युमिन नावाचा प्रोटीन आहे. तो अल्ब्युमिन नावाचा प्रोटीन रक्तातलं पाणी किंवा शरीरातलं पाणी धरून ठेवण्यासाठी काम करतो. पुन्हा एकदा सांगतो,
आपल्या रक्तामध्ये सगळ्यात जास्त अमाऊंट मध्ये असणारा एक अल्ब्युमिन नावाचा प्रोटीन आहे जो रक्तातलं पाणी होल्ड करून ठेवण्यासाठी काम करतो. जर अल्ब्युमिन, आता इथे आपण सांगितलं प्रोटीन एनर्जी मॅल्न्यूट्रिशन मध्ये प्रोटीन नाहीये, जर अल्ब्युमिन प्रोटीन जर नसेल तर रक्तातलं पाणी कुठे जाईल? टिश्यू मध्ये निघून जाईल, बॉडीच्या पार्ट मध्ये निघून जाईल आणि मेनली हे पाणी निघून जातं चेहऱ्यामध्ये, फेसमध्ये, पोटामध्ये आणि चेहऱ्यामध्ये आणि पोटामध्ये निघून जातं. त्यामुळे काय होतं, चेहरा असा सुजलेला दिसतो, यांचा चेहरा सुजतो आणि पोट असं पुढे येतं, त्याला प्रोट्रुडिंग बेली म्हणतात. म्हणजे पोट मोठं दिसतं आणि डोकं मोठं दिसतं आणि पोट मोठं दिसतं आणि हातपाय बारीक बारीक दिसतात. त्याला आपण कुपोषित बाळ म्हणतो आपल्या भाषेत, मराठीत त्याला. ठीक आहे. तर हे कशामुळे होतं? तर इडेमा म्हणजे काय? इडेमाचा अर्थ समजून घ्या की इडेमा मध्ये नेमकं काय होतं की फेस, इथे लिहूया आपलं फेस अँड प्रोट्रुडेड बेली, इथे झालं सिम्पटम. पण इडेमा म्हणजे नेमकं काय? तर आपल्या रक्तातलं पाणी म्हणजे 90% जे काही पाणी ना प्लाझ्मामध्ये, 90% पाणी मेंटेन करून ठेवण्याचं काम, ऑस्मो रेग्युलेशन करण्याचं काम तो अल्ब्युमिन नावाचा प्रोटीन करत असतो. पण तो जर नसेल, तो प्रोटीन जर नसेल तर हे पाणी आपल्या शरीरातून ब्लड मधून निघून ते जातं फेस मध्ये आणि बेलीमध्ये. त्यामुळं चेहरा सुजतो आणि पोटही सुजतं आणि फक्त पोट मोठं दिसतं आणि चेहरा, डोकं मोठं दिसतं, बाकी सगळे ऑर्गन बॉडीचे हात पाय वगैरे असं छोटे छोटे काळीसारखे. ठीक आहे. त्यामुळे याला म्हणायचं इडेमा. तर हे प्रोटीनच्या मॅल्न्यूट्रिशन मुळे होत असतं. हा, आता जर या बेबीला आपण प्रोटीन प्रोव्हाइड केले, हळूहळू याला प्रोटीनचं डाएट प्रोव्हाइड केलं चांगलं, तर मे बी याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. पण 3 वर्षापर्यंत जर याला आपण चांगल्या पद्धतीने जर प्रोटीन वगैरे सप्लाय नाही केले तर मे बी फ्युचर मध्ये हा बेबी कसा दिसतो, थोडासा मॅल्न्यूट्रिशन झाल्यासारखाच दिसतो. ग्रोथ प्रॉपरली झालेली नसते, वाढ थांबलेली असते आणि याची मेंटल रिटार्डेड ग्रोथ होते. म्हणजे